कुणाल मराठेंनी नेमकी काय जुगाड लावली हो की त्यांना 8 दिवसांमध्ये या ठिकाणी उमेदवारी शिवसेनेतून मिळाली? खरं भाजपामध्ये तुम्ही एकनिष्ठ होता, फडणवीसांची अतिशय जवळची तुम्ही खरं तर मानले जात होते. अचानक शिवसेनेत प्रवेश कसं काय केला तुम्ही आणि उमेदवारी देखील तुम्हाला मिळाली? छत्रपती संभाजीनगरचेच नेते आहे की जे तुमच्या विरोधामध्ये काम करत होते आणि त्याचमुळे तुम्हाला भाजपामधून उमेदवारी मिळाली नाहीये. आणि नेमके कोण होते ते नेते? म्हणजे कुणाल मराठे यांच्यावर अन्याय झाला असं आपणही या ठिकाणी म्हणतात भाजपामध्ये. त्या नेत्यांचं नाव घ्या की तुम्ही स्पष्टपणे. बरं, जर दरवरची भाषा मी या ठिकाणी वापरतोय, जर कुणाल मराठे यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला, घर वापसी होणार? मंडळींनो नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूजच्या गुलाल कुणाचा या विशेष कार्यक्रमात तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेची निवडणूक आता चांगलीच रंजक बनलेली आहे. राजकारण चांगलंच तापलं गेलंय. या ठिकाणी वेगवेगळे ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महायुती या ठिकाणी झालेली नाहीये. सर्वच पक्ष म्हणजे भाजप आणि शिवसेना ही स्वबळावर ही निवडणूक लढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर ज्यांना उमेदवारी मिळाली नाहीये ते प्रचंड नाराज या ठिकाणी झालेले आहे आणि तो गोंधळ खरं तर वेगळा सुरू आहे. या सगळ्या गोंधळामध्ये अजून एक ट्विस्ट घडलेला होता, तो म्हणजे भाजपामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकनिष्ठतेने काम करणारे आणि यासोबतच विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे मानणारे युवा नेते अर्थातच कुणाल मराठे यांनी आता भाजपाला सोडून शिवसेनेतून जे आहे ती उमेदवारी या ठिकाणी मिळवलेली आहे. नेमके अनेक प्रश्न आपल्याला खरं तर मलाच नाही तर संपूर्ण शहराला पडलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहोत. आपल्या या विशेष कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत कुणाल मराठे. पुन्हा खूप स्वागत आहे तुमचं एनआरटी न्यूज मध्ये. खरं तर मला पहिलाच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. खरं भाजपामध्ये तुम्ही एकनिष्ठ होता, फडणवीसांची अतिशय जवळची तुम्ही खरं तर मानले जात होते. अचानक शिवसेनेत प्रवेश कसं काय केला तुम्ही आणि उमेदवारी देखील तुम्हाला मिळाली? जय महाराष्ट्र. आपल्याला कल्पना आहे की मी विद्यार्थी दशकेपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो. जे आत्ता सगळ्या घडामोडी झाल्या, वेगवेगळे पदं, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, या सगळ्या गोष्टी मी भारतीय जनता पार्टीमध्ये असताना केल्या, एकनिष्ठेने केल्या, ताकदीने केल्या, माझं तन मन धन समर्पित होऊन केल्या. परंतु ज्यावेळेस कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, माझ्या युवा सहकाऱ्यांची, माझ्या माता भगिनींची, माझ्या युवती बहिणींची जेव्हा आग्रह होता की कुणाल दादा तुम्ही आता लढलं पाहिजे, कुणाल भाऊ तुम्ही आता लढलं पाहिजे आणि आपल्या परिसराचा आवाज हा महानगरपालिकेमध्ये गेला पाहिजे, या सर्व अनुषंगाने मी मागील 2020 पासून सातत्याने महानगरपालिकेच्या अनुषंगाने तयारी करतो. आणि मग कोणाचं सुख असेल, कोणाचं दुःख असेल, कोणाचे पोलीस स्टेशनचे विषय असतील, कोणाचे हॉस्पिटलचे विषय असतील, मग जे काही सुखाचे दुःखाचे जे काही कार्यक्रम आहे तर सातत्याने संपूर्ण तन मन धनाने वाहून जाऊन मी काम करणारा एक छोटा कार्यकर्ता आहे. आपण सगळं बघितलं की सातत्याने मला सांगण्यात आलं की तू सगळ्या गोष्टी व्यवस्थित कर, पक्ष सोबत आहे. पक्षाचा जो काही सर्वे होतो, वेगवेगळ्या गोष्टी होता, त्याच्यामध्ये कुणाल मराठे नावाचा कार्यकर्ता म्हणजे मीच हा अव्वल क्रमांकावर होता. परंतु काहीतरी स्वतःची मक्तेदारी करायची आणि इच्छुकाचा अर्ज जो पक्षाने मागवला तो देखील भरायचा नाही, म्हणजे मी म्हणजे राजा, ही जी भूमिका असणारे काही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, त्यांच्यामुळं माझ्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना आज हे सगळं पाऊल उचलावं लागला. आणि पाऊल उचलत असताना अनेक दुःख होतं, डोळ्यात अश्रू होते. सर्व आम्ही सामंजस्यपणे त्या ठिकाणी बसलो आणि मग निर्णय घेतला की शेवटी मग आपण रडून चालणार नाही, तर आपल्याला लढावं लागेल. मग लढावं लागेल तर आपल्या त्या ठिकाणी कशातनं लढायचं, काय लढायचं, मी माझ्या सर्व युवा सहकाऱ्यांना, माता भगिनींना विचारून तर खऱ्या अर्थानं श्रीरामाचा धनुष्यबाण आता पेलण्यासाठी मी सज्ज झालोय. जनतेचे आशीर्वाद त्या ठिकाणी मी माझ्या प्रभागामध्ये घेतोय. अशा हा सगळा प्रवास झाला. मी भारतीय जनता पार्टीचे जे काही वरिष्ठ नेते होते त्यांना देखील सर्व त्या ठिकाणी सांगितलं. त्यांना देखील वेगवेगळ्या प्रकारच्या विनवण्या केल्या. काही नेत्यांनी जाणीवपूर्वक ही गोष्ट घडून आणली, तर काही नेत्यांना ते नेते घडून आणत होते म्हणून काही बोलता आलं नाही, त्यांची देखील कोंडी झाली. अशा सगळ्या प्रकारातनं मला निर्णय घ्यावा लागला.
छत्रपती संभाजीनगरचेच नेते आहे की जे तुमच्या विरोधामध्ये काम करत होते आणि त्याचमुळे तुम्हाला भाजपामधून उमेदवारी मिळाली नाहीये, आणि नेमके कोण होते ते नेते? लक्षात घ्या, मी कोणावर टीका टिप्पणी आता काही करणार नाही. निश्चित संपूर्ण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या, पदाधिकारी, नेत्यांना माहिती आहे की मला विरोध कोणी केला, कोणामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरचेच ते नेते होते ज्यांनी मला विरोध केला आणि मला तिकीट मिळू दिलं नाही. ज्यावेळेस त्यांनी सर्वे बघितला आणि सर्वेमध्ये वेगवेगळे प्रकारचे सर्वे झाले, मी माझा स्वतः इंटरनल एक सर्वे केलेला आहे, नामांकित कंपनीतनं केलेला आहे, मी अव्वल स्थानी त्या ठिकाणी होतो. परंतु जाणीवपूर्वक एखादा अराजकीय घराण्यातला मुलगा जर समोर आला तर तो कशाला आला पाहिजे, त्याला कशाला मोठं करायचं, ह्याच उद्देशातनं त्यांनी मला त्या ठिकाणी डावललं. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय कार्यकर्त्यांना माहिती आहे त्यांचं नाव, पदाधिकाऱ्यांना माहिती आहे, सगळ्या गोष्टी सामान्य जनतेला पण माहिती होऊन द्या की. म्हणजे कुणाल मराठे यांच्यावर अन्याय झाला असं आपणही या ठिकाणी म्हणतात भाजपामध्ये, त्या नेत्यांचं नाव घ्या की तुम्ही स्पष्टपणे. हे बघा, अन्याय झाला का नाही झाला का हे जनतेला माहिती आहे. ज्या प्रभागामध्ये, ज्या परिसरामध्ये मी काम करतो त्या कुटुंबाचा सदस्य म्हणून मी काम करतो. दैनंदिन माझ्या ज्या काही योजना असतात, समाजसेवेचे जे काही उपक्रम असतात, हे मी माझ्या जनतेला बोलून त्या ठिकाणी करत असतो. त्यामुळं हे सगळं त्या परिवाराला, जो माझा परिवार आहे, प्रभाग हा माझा परिवार आहे. माझ्या परिवारात राजकारणात कोणी नाही आहे. माझे वडील एक शासकीय नोकरदार आहे. 5 जन्मात माझ्या घरामध्ये कोणी राजकारणाचा रस सुद्धा कोणाला कळत नाही. परंतु मी सातत्यानं विद्यार्थी दशकेपासून काम करत आलो, निष्ठेने काम केलं, तन मन धन समर्पित होऊन काम केलं, लाखो किलोमीटरचा प्रवास केला. तर हे कोण आहेत हे त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पण माहिती आहे. सातत्यानं डावलण्याची भूमिका, सातत्यानं अंडर एस्टिमेट कार्यकर्त्यांना करणं. काय होणार आहे, कुणाला नाही दिलं तर काय फरक पडणार, कुणाला इथेच राहणार आहे, ही जी भूमिका आहे, हा जो विचार आहे, आपण बघतोय संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये काय वातावरण आहे. उपोषणाला जर कार्यकर्त्यांना बसावं लागत असेल, एवढं जर तुम्ही अंडर एस्टिमेट कोणाला करता, तर ही निश्चित येणाऱ्या काळामध्ये खूप धोक्याची घंटा भारतीय जनता पार्टीला राहील. जे नेते तुम्ही त्या ठिकाणी म्हणत आहे की बाबा त्यांच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली नाहीये, खरं तर आपण सध्या संभाजीनगरचं जर वातावरण जर पाहिलं तर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी नाट्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. शिवसेना शिंदे गटात देखील मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी नाट्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तुमच्या प्रभागामध्ये अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते होते की जे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेमध्ये काय ठिकाणी काम करतात. कुणाल मराठेंनी नेमकी काय जुगाड लावली हो की त्यांना 8 दिवसांमध्ये या ठिकाणी उमेदवारी शिवसेनेतून मिळाली? हे बघा, मी आपल्याला जसं सांगितलं, मी जनतेची सेवा करणारा एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे. मी मग कुठेही माझ्या घरातला काही कार्यक्रम असेल किंवा घरातलं एखादं काही सुखाचा कार्यक्रम असेल किंवा जे काय असेल, मी कुठेही न बघता सर्वप्रथम मला जनता आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी रात्री असेल, बेरात्री असेल, 24 आवर्स जर एखादी घटना असेल तर मी उभा राहतो. त्याच्यामुळे माझं काम जे आहे, मी जे सेवा काम करतो, जे संघटनेचे काम करतो, एक दिलाने, एक निष्ठेने जे करतो, तर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, मीडियाच्या माध्यमातून असेल, हे सर्व दूर त्या ठिकाणी इमिजिएटली पोहोचतं. आणि अशा वेळेस ज्यावेळेस हा सगळा अन्याय माझ्यावर झाला, अन्याय हा इथलच्या स्थानिक लोकांनी केला, तो ठरवून केला. तर त्या सगळ्या विषयामध्ये मला जे मला वरिष्ठ त्या ठिकाणी आपल्या हिंदुत्ववादी कट्टर 100% ज्याला हिंदुत्व, कडवट हिंदुत्व आपण म्हणतो, बाळासाहेब ठाकरेंचं, त्या शिवसेनेमध्ये मी त्या पक्षातल्या वरिष्ठांना बोललो, त्यांना विनंती केली, माझा कार्य अहवाल त्यांच्या त्या ठिकाणी पोहोचवला आणि सन्माननीय, मला सांगायला आनंद होईल, सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी सिरसाट साहेब यांनी माझ्या कार्याची दखल घेतली आणि मला सांगितलं, कुणाल तू घाबरू नकोस, तू तू लढणारा कार्यकर्ता आहेस, तुझ्यातला कार्यकर्ता हा जिवंत ठेव, तू रडू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. हे पालक तत्व त्यांनी जे स्वीकारलं, तर खऱ्या अर्थानं मी भावूक झालो आणि मी त्यांना सांगितलं, साहेब आपण जो आशीर्वाद मला देतायत, मी निश्चित या महानगरपालिकेमध्ये एक चांगला कार्यकर्ता म्हणून, एक कष्ट करणारा कार्यकर्ता म्हणून मी सर्वदूर मेहनत घेईल आणि छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेवर श्रीरामाचा धनुष्यबाण हा त्या ठिकाणी महापौर म्हणून बसेल, यासाठी कार्यकर्ता म्हणून मला जी काय मेहनत करायला लागेल, मी ती करण्याची माझी तयारी आहे. बरं, नेमके कुणाल मराठे भाजपावर कधी नाराज झाले आणि त्यांची ही जी प्लॅनिंग होती, म्हणजे भाजपा सोडायची, शिवसेनेत जायचं, उमेदवारी मिळवायची,
हे एवढ्यात घडलं की काही महिन्यांपासून याची तयारी सुरू होती, की बी प्लॅन तयार करून ठेवला होता तुम्ही आधी? मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, मी माझ्या स्वतःलाही माझ्या आयुष्यात मला कधी वाटलं नव्हतं की मला भारतीय जनता पार्टी कधी सोडावं लागेल. बरोबर आहे. मी एका अतिशय सामान्य कुटुंबातनं येतो. मी कधीच विचार केला नाही की मला ही वेळ माझ्यावर येईल म्हणून. परंतु ज्यावेळेस एखाद्या कार्यकर्त्याला अंडर एस्टिमेट केलं जातं, त्याला ग्राह्य धरलं जातं, त्यामुळं ही उद्भवलेली माझ्यावरची ही परिस्थिती आहे. आणि नक्कीच मी जसं आपल्याला सांगितलं की आपल्याला लढायचं आहे, का आपण लढावे कार्यकर्ते आहेत, आपल्याला लढायचं नाही. मग ह्या सगळ्या विषयावरनं हे शेवटच्या क्षणाला घेतलेला हा निर्णय आहे. कोणताही बी प्लॅन नव्हता, बी प्लॅन करण्याची काही आवश्यकता पण नव्हती आणि हा विचार देखील मनात नव्हता. मागील 8 दिवसापासून माझी सुविद्ध पत्नी ही घरात पडली आणि तिचा पायाला अँकल जॉईंटला फ्रॅक्चर झालं आणि 3 फ्रॅक्चर झाल्यामुळं डिसलोकेट झालं. ती हॉस्पिटलला होती, तिचं ऑपरेशन करावं लागलं. तर मागील 8 दिवसापासून ते हॉस्पिटलला ॲडमिट आहे, तरी देखील मला तिकडे जाता आलं नाही. ही सगळी घोडदौड चालू होती. आपल्याला मी एकदम नम्रपणे सांगतो, ज्यावेळेस मी नेत्यांना विचारलं, भारतीय जनता पार्टीचे जे त्यावेळेसचे माझे नेते होते, की मला तुम्ही क्लिअर करा की आपण हे मला उमेदवारी देताय की नाही देताय. तुम्ही कॉल करून त्यांना सांगितलं समोरच्याला. आणि एखादा व्यक्ती ज्यावेळेस निवडणूक प्रमुख आहे, शहराचा प्रमुख आहे, त्याच्या नेतृत्वात हे होतंय, अशाच व्यक्तीला त्या ठिकाणी स्वतःलासाठीच उमेदवारी पाहिजे आणि कार्यकर्त्यांना मारण्याचं काम, अंडर एस्टिमेट करण्याचं काम हे जे केलं, ह्याचे पडसाद काय उमटले. जी भारतीय जनता पार्टी एका काळी शिस्तेची पार्टी म्हणून ओळखली जात होती, परंतु इथलचे जे काही नेते आहेत, स्वतःला स्वयंघोषित नेते म्हणून घेतात काही लोक, 2-5 हजार लोक जमा करण्याची ताकद नसलेले लोक जे करतात, त्यांनी नक्कीच येणाऱ्या काळात त्यांना विचार करण्याची आवश्यकता पडेल. बरं, संजय क्षीरसागरांसमोर कधी तुम्ही प्रस्ताव ठेवला की बाबा मला उमेदवारी हवी किंवा मी पक्ष प्रवेश करेल, त्यावेळेस ते म्हटले की बाबा कुणाल तू रडू नको. मात्र कुणाल जो आहे तो भाजपला सोडून शिवसेनेत येतोय. त्यावेळेस गेल्या अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असणारे शिवसेनेचे काही नेते सध्या रडताय की कुणाल मराठेमुळे रडतायत? तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, ज्या प्रभागातनं कोटला कॉलनी, समर्थनगर, नागेशवाडी, भुईवाडा, संभाजी पेठ हा जो माझा काही परिसर आहे, या ठिकाणी सर्व माझे जे काही तिकडचे शिवसेनेचे नेते असतील, पदाधिकारी असतील, मित्र असतील, मी सर्वांसोबत पहिल्यापासून मित्रपूर्ण माझी त्या ठिकाणी मैत्री आहे. मी सर्वांच्या सुखा दुःखात नेहमी असतो. तो त्या पक्षाचा आहे, तो ह्या पक्षाचा असं न बघता माणुसकी आणि कार्यकर्ता ह्या गुणधर्मातनं मी नेहमी काम करत असतो. त्यामुळे माझी मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी सर्वांशी संबंध आहे. त्यामुळे कोणी नाराज असण्याचं कारण नाही. त्या सर्वांनी मला त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आणि त्यांना देखील त्यांचा भाऊ जो आतापर्यंत एका वेगळ्या त्या पक्षात होता, तर त्यांचा भाऊ त्यांच्या सोबत आता चालतोय, तर त्याचा त्यांना मनस्वी आनंद आहे. कुणाल मराठेचं नाव ऐकल्यानंतर दुसरा चेहरा समोर येतो, तो म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीसांचा अगदी विश्वासू म्हणून तुमची खतर संपूर्ण आपण जिल्ह्यात म्हणू शकतो किंवा राज्यात देखील तुमची या ठिकाणी ओळख आहे. फडणवीसांना वाईट वाटलं असेल की आपला तरुण आपल्याला सोडून गेला म्हणून? बघा, अतिशय सांगताना मला दुःख होतं. मी आपल्याला एकच गोष्ट सांगेल की विठ्ठलाची वैर नव्हतं, पण हे विठ्ठलाचे जे बडवे या ठिकाणी स्थानिक आहेत, त्या बडव्यांना येणाऱ्या काळामध्ये आम्ही 16 तारखेला श्रीरामाचा धनुष्यबाण छत्रपती संभाजीनगरला फडकवून आम्ही त्यांना त्यांचं उत्तर देऊ. ते फडणवीस साहेब माझ्या गुरुस्थानी कालही होते, आजही आणि उद्याही राहतील, कायम असणार. परंतु त्यांच्याकडनं मी आत्तापर्यंत अनेक गोष्टी शिकल्या. मी माझं स्वतःचं भाग्य समजतो की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका सातत्यानं फडणवीस साहेबांची राहिलेली आहे. परंतु एखाद्या त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या नेत्यांनी जर प्रेस्टिज केलं एखाद्या विषयासाठी, तर कार्यकर्ता म्हणून मी पण किती आग्रह करायचा हा देखील मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो. आणि मला एक फडणवीस साहेबांचं वाक्य या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं की एका सभेमध्ये फडणवीस साहेबांनी सांगितलं की ज्या वेळेस अन्याय होईल त्यावेळेस एक एकनाथ शिंदे जन्माला येईल. त्याचाच एक भाग म्हणून मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. मी हिंदुत्ववादी विचारावर मागील 15 वर्षापासून काम करतो आणि ह्याच्या पुढे देखील अजून ताकदीने काम करेल, हे आपल्याला त्या ठिकाणी मी शब्द देतो. बरं, जर तरवरची भाषा मी या ठिकाणी वापरतोय. जर कुणाल मराठे यांचा या निवडणुकीमध्ये पराभव झाला, घर वापसी होणार? घर वापसी वगैरे कोणताही त्या ठिकाणी विचार यामध्ये केला जाणार नाही. ज्यावेळेस मी शिवसेना या पक्षाचा झेंडा त्या ठिकाणी माझ्या हातात घेतला,
त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कधीही मी दगा जाऊ देणार नाही. अतिशय जबाबदारीने प्रामाणिकपणे आपल्याला बोलतोय. मी इकडे येतानाच त्या ठिकाणी संपूर्ण विचार करून इकडे आलेलो आमची पूर्ण टीम आलेली आहे. त्यामुळे घर वापसी आणि ह्या सगळ्या विषयाचा इथं सध्या काही मुद्दा येत नाही. बरं, निवडणूक लढवताय, कुणाल मराठ्यांना तुमच्या प्रभागातील लोकांनी का निवडून द्यावं? मी सातत्यानं 24/7 त्या ठिकाणी जनतेच्या संपर्कात आहे, त्यांच्या सुखादुखात आहे. त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते मला माहिती आहे. ओपन स्पेस महानगरपालिकेचे जे आहेत ते किती खंडर पडलेले आहेत हे देखील मला माहिती आहे. मी माझ्या प्रभागामध्ये अभिनव असा एक उपक्रम सातत्याने चालवलेला आहे. तो म्हणजे मी एक QR कोड जनरेट केला आहे. त्यामध्ये घराघरी जाऊन आपण स्टिकर्स त्या QR कोडचे लावलेत आणि जन्माच्या दाखल्यापासून तर मृत्यूच्या दाखल्यापर्यंत मग त्याच्यामध्ये ड्रेनेजचा विषय असेल, पाण्याचा विषय असेल, कचरा सफाईचा विषय असेल, झाडं कटिंग करायचा विषय असेल, हॉस्पिटलचा विषय असेल, त्याच्यानंतर पोलीस स्टेशनचा विषय असेल. तर हे जे काय बेसिक गरजा ज्या आहेत मानवी जीवनाला, तर त्यासाठी हेल्पलाईन नंबर आणि QR कोड ज्याची काही मला कंप्लेंट येते ती मी 24 आवर्सच्या आत माझी टीम, माझे सहकारी हे सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि इमिजिएट सातत्यानं संपर्कात राहून आम्ही त्यांची सेवा करण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे. प्रजा हीच आमची राजा आहे, आम्ही सगळेजण सेवेकरी आहोत. बरं, कुणाल भैया, माझा शेवटचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. कुणाल मराठेंनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं राजकीय प्रवास या ठिकाणी केलेला आहे आणि तो अगदी शून्यातून सुरुवात केलेली आहे हे आम्ही स्वतः या ठिकाणी मान्य करतोय. खरं तर संघर्ष तुम्ही राजकारणामध्ये केलेला आहे, भाजप पक्ष वाढवण्यासाठी तुमचा मोठा वाटा आहे, तरुण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी तुम्ही एकजूट त्या ठिकाणी केलेले होते. तरी सुद्धा तुमच्यावर, कुणाल मराठेंवर या ठिकाणी भाजपाकडून अन्याय होतो असं आपण या ठिकाणी म्हणताय. सध्या संभाजीनगरमध्ये काय राजकारण सुरू आहे तुम्हाला नव्यानं सांगण्याची या ठिकाणी गरज नाहीये. जे नव्यानं तरुण राजकारणात येणार आहेत त्यांना काय सल्ला देणार? हे बघा, मी अतिशय सामान्य कुटुंबात तुम्हाला वारंवार सांगितलं, मी दुधाच्या बॅग माझ्या परिसरामध्ये वाटलेल्या आहेत. मी शालेय जीवनात असताना आरे नावाची आपल्याकडे एजन्सी होती, दूध डेअरी जी आपण चौक म्हणतो. तर घरच्यांकडं जेमतेम परिस्थिती होती, घरचे शासकीय नोकरदार होते, दुसरा काही सोर्स नव्हता आणि माझ्या परिसरामध्ये मी त्या ठिकाणी दुधाच्या बॅग विकून त्या ठिकाणी माझं उदरनिर्वाह असेल किंवा घराला अजून त्याच्यामध्ये मदत झाली पाहिजे या अनुषंगाने तो सगळा प्रयत्न केलेला आहे. तर मला गरिबीची जाणीव आहे, मला परिस्थितीची समजूतता आहे. माझ्या युवा सहकाऱ्यांना, माझ्या माता भगिनींना जे राजकारणात येऊ बघतायत त्यांना मी नम्रपणे आव्हान करेल, विनंती करेल, नक्की आपण राजकारणामध्ये आलं पाहिजे, पण आपल्याकडं प्लॅन ऑफ ॲक्शन पाहिजे. आपल्याला कसं त्या ठिकाणी सर्व्हाइव्ह करायचं आहे. आपण हल्ली बघतो ज्याची मक्तेदारी आहे तोच त्या ठिकाणी पुढं जातो, परंतु सामान्यांनी पुढं जाण्यासाठी त्यांच्याकडे त्यांचा प्लॅन रेडी पाहिजे. मी आज हे करणार आहे, उद्या मी ते करणार आहे, स्वतःचं अस्तित्व सेवेच्या माध्यमातून निर्माण करण्याची धमक, शक्ती निर्माण कशी करता येईल, जनतेला आपण अहोरात्र कसं त्या ठिकाणी समर्पित होऊ शकतो. बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलेला जो वाक्य आहे की 80% त्या ठिकाणी समाजसेवा केली पाहिजे आणि 20% राजकारण केलं पाहिजे, या गुणधर्म जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो. बरं, कुणाल भैया, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी आमच्या सर्व एनआरटीच्या टीमकडून देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपल्यासोबत होते कुणाल मराठे. खरं त्यांचा संघर्ष संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आताच नुकताच त्यांनी भाजपला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आता 16 तारखेला जनता पसंत करते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.